नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना जे आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे कधी मिळणार, 18वा हप्ता मिळालेला आहे, 19वा हप्ता कधी मिळणार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ रोज मिळत जाईल। तर मित्रांनो, बघितलं तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे जे आहेत 18वा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 5 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। आणि आता जे पुढील हप्ता आहे 19वा हप्ता जो आता मिळणार आहे तो असेल डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल। डिसेंबर महिन्याच्या 5 ते 6 तारखेला किंवा 8 ते 10 तारखेला हा तुम्हाला हप्ता रिलीज केला जाईल, कारण की इलेक्शन झाल्यानंतर लगेचच जे योजनेचे पैसे ते ट्रान्सफर केले जातात आणि त्याच प्रकारे होणार आहे। त्याच प्रकारे तुम्हाला डिसेंबर ते मार्च महिन्यांचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळतील। 19वा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि हा हप्ता जो आहे 1500 रुपयांचा असणार आहे। 2000 रुपयांचा हा हप्ता असेल। तर 2000 रुपये तुम्हाला जे आहे थेट डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे। या अगोदर जर तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक केलेला नसाल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। OTP द्वारे सुद्धा तुम्हाला ई-केवायसी करता येते आणि तुम्हाला जवळच्या CSC सेंटरवर सुद्धा तुम्हाला जे आहेत ई-केवायसी करता येते। त्यासाठी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी कंप्लीट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।